मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. श्रीगोंदा शहरामधील महात्मा फुले उद्यानजवळ घडलेल्या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण झालंय. संबंधित प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो श्रीगोंदेकर नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये धडक देत निवेदन सादर केले. नागरिकांनी दोषींवरती तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करत संताप व्यक्त केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अहिरे यांनी प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान विविध सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील या घटनेचा निषेध नोंदवलाय. जर आरोपींना तात्काळ अटक करण्यात आलं नाही तर मंगळवारी श्रीगोंदा शहर बंद ठेवण्यात येईल असा इशारा देखील नागरिकांच्या वतीनं देण्यात आलाय. तसेच अटक न झाल्यास बेमुदत गावबंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. छेडण्यात येणार असल्याचे अरविंद कापसे यांनी स्पष्ट केलं. या घटनेमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. पुढील घडामोडींकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. यावेळी काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. काल दिनांक 21/3/2026 रोजी महात्मा फुले उद्यान येथे दुकानासमोर आरोपित बाहुल्या गुलाब काळे, त्याची आई संगीता काळे, त्याची बायको, 2 महिला यांनी गुन्ह्यातील फिर्यादी पूनम शिंदे यांना आईस्क्रीमचे दुकान लावायचे नाही, अशी ती जागा माझ्या ताब्यात आहे, जर तुम्हाला दुकान लावायचे असेल तर दर महिन्याला मला 50,000 रुपये द्यावे लागतील असे बोलून खंडणीची मागणी केली. तसेच लोखंडी गजाने त्यांना मारहाण करून, शिवीगाळ करून दमदाटी दिले असल्याने काल रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध चालू आहे. त्यांना लवकरात लवकर सदर गुन्ह्यात अटक करीत आहोत. तसेच आज रोजी पूर्ण श्रीगोंदा शहरवासियांच्या वतीने निवेदन आलेलं आहे की सदर ठिकाणी जे आरोपी वगैरे राहत आहेत त्या ठिकाणची जागा खाली करण्यात यावी. परंतु सदरचं जागा ही नगरपालिकेच्या अखत्यारीत असल्याने नगरपालिकेच्या नगरपालिकेने आम्हाला पत्रव्यवहार केल्यानंतर आम्ही ती बंदोबस्त वगैरे सगळ्या गोष्टी मागून आम्ही योग्य ती मदत करू. प्रशासनाचं सहकार्य राहील. काल संध्याकाळी श्रीगोंदा शहरामध्ये महात्मा फुले गार्डनच्या बाहेर जे लोक व्यवसाय करतात त्या व्यावसायिकांपैकी एका व्यावसायिक महिलेवरती आदिवासी समाजाच्या एका युवकानं रॉडच्या साहाय्याने हल्ला केला. प्राणघातक हल्ला केल्या कारणानं आज ती महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे आणि अतिशय नाजूक तिची परिस्थिती आहे. ही अवस्था असताना गावाने आता एकत्रित येऊन असा निर्णय घेतलेला आहे की मंगळवारी 1 दिवसाचा गाव बंद असं आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि प्रशासनाला सर्व गावकरी मिळून आज प्रशासनाला आरोपीला अटक करण्यासाठी एक निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु प्रशासनाची जर कारवाई मुंगळवारी झाली नाही तर हे 1 दिवसीय बंद जे आहे ते बेमुदत बंदच्या स्वरूपामध्ये हे बंद चालू राहील आणि नागरिकांचा संताप आता शिगेला पोहोचलेला आहे. कारण ह्या लोकांच्या त्रासाला अनेक नागरिक बळी पडलेले आहेत, म्हणजे त्रासलेले आहेत. 40% सावकारकी करणं, जागेंच्या बाबतीत जागेवरती ताबेमारी मारणं,
येईल त्या रस्त्याच्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवणं, खंडणी मागणं, अशा अनेक प्रकरणं घडत आहेत. आणि पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हे सर्व प्रकार घडत असताना पोलीस स्टेशनची आता ही जबाबदारी आहे. पोलीस स्टेशननी तातडीनं अधिकची कुमक मागवून या लोकांवरती कारवाई करावी. ज्या सरकारी इमारतीमध्ये ते लोक गेले अनेक वर्षापासून अतिक्रमण करून त्या ठिकाणी घुसलेले आहेत, ती सरकारी इमारत नगर परिषदेच्या मालकीची आहे. नगर परिषदेने पोलीस प्रशासनाची मदत घेऊन तातडीने अतिक्रमण काढून ती जागा मोकळी करावी, क्रीडा संकुल मोकळं करावं, अभ्यासिका मोकळी करावी, असं नगरपालिकेला देखील आम्ही सोमवारी म्हणजे उद्या निवेदन देणार आहोत. मंगळवारी जर प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर गावकऱ्यांचा आता अंत कुणी पाहू नये. कारण गावकरी जर ह्या बाबतीत जर काही अनुचित प्रकार जर घडला तर याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल. कारण वेळोवेळी पोलिसांना याबाबत निवेदनं गेलेली आहेत, अतिक्रमणाच्या बाबतीत नगर परिषदेला निवेदनं गेलेले आहेत. आता कारवाई होणं गरजेचं आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो आणि श्रीगोंद्यातली जनता ही कधीही अन्याय खपून घेणार नाही, अन्याय सहन करणार नाही. इथून मागं अनेक ज्या वेळेस असे प्रसंग आलेले आहेत, गावाने एकजुटी दाखवलेली आहे. पक्ष, संघटना सगळे जोडे बाजूला ठेवून गाव एकजुटीनं अशा विषयामध्ये पुढं आलेलं आहे. या देखील विषयामध्ये सर्व व्यावसायिकांना एक नम्र विनंती करतो, मंगळवारच्या बंदमध्ये प्रत्येक व्यावसायिकानं छोटा असू मोठा असू या बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि या आंदोलनामध्ये आपलं योगदान द्यायचं आहे आणि प्रशासनाला दबाव आणून त्यांचं काम करण्यासाठी आपल्याला भाग पाडायचं आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय. शहरामध्ये श्रीगोंदा व्यापारी असोसिएशन, श्रीगोंद्यातील सर्व नागरिक, श्रीगोंदा सर्व नगरसेवक पदाधिकारी यांच्या वतीने काल रात्री महात्मा फुले उद्यान या ठिकाणी एक छोटे व्यवसाय त्या ठिकाणी चालू असतात. या उद्यानाजवळ आईस्क्रीम असेल, पाणीपुरीवाले असतील, त्याचबरोबर कुल्फीवाले असतील, यांना काही त्रास देण्याचा रात्री कार्यक्रम केला. त्रास म्हणजे अत्यंत या ठिकाणी त्यांनी अत्याचार करण्याचा, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न त्या समाजाने त्या ठिकाणी केला. ह्या समाजाला पाठीशी कुणी घालू नये आणि ह्या समाजाला कठोरात कठोर कारवाई व्हावी. या कारवाईसाठी श्रीगोंदा शहराच्या वतीने या ठिकाणी निवेदन देऊन श्रीगोंदा शहर या ठिकाणी मंगळवारी दिनांक 24 तारखेला श्रीगोंदा सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने बंद ठेवून या ठिकाणी या श्रीगोंदा शहरात काही दिवसापासून उच्छाद घातला आहे. या शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील नागरिकांना त्रास देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी सुरू केला आहे. तो त्रास या ठिकाणी बंद व्हावा आणि श्रीगोंदा नगरपालिकेला या ठिकाणी सूचित करण्यात येते की आपली जी प्रशासनाची जी माडी आहे, अभ्यासिका म्हणून त्या ठिकाणी ती माडी आपण बांधलेली आहे. ती माडी त्या ठिकाणी ते रहिवासी आहेत, त्या रहिवासी ते माडी आपण या ठिकाणी नगरपालिकेने पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते त्वरित खाली करावी आणि श्रीगोंदाचा शहराचा त्रास कमी करावा. यासाठी या ठिकाणी आज PI साहेबांना निवेदन देण्यासाठी श्रीगोंदा शहर आणि व्यापारी असोसिएशनने या ठिकाणी निवेदन दिलं आहे. माझी या आपल्या मुलाखतीमार्फत विनंती आहे की प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन आपण त्वरित कारवाई करून श्रीगोंदा शहराला न्याय द्यावा आणि श्रीगोंदा शहर हे शांततेचं प्रतीक आहे. हे शांततेचं प्रतीक असंच राहावा यासाठी आपल्याला या निवेदनाद्वारे कळवण्यात येते की आपण ही त्वरित कारवाई करून श्रीगोंदा शहरातील नागरिकांचं आरोग्य, राहणीमान असेल किंवा शहराला जे त्रास या समाजाने चालू केला हा त्रास बंद करण्यात यावा अशी आपणास विनंती करतो. श्रीगोंदा शहरात एक छोटे व्यापारी जे गार्डनपाशी आपला व्यवसाय शांततेच्या मार्गाने करतात, त्यांना काल विशिष्ट समाजाच्या लोकांनी दमदाटी करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर अतिशय निर्गुण अशा पद्धतीने त्या महिलेला मारहाण करून, म्हणजे महिलेला सुद्धा मारहाण करायला आणि लहान मुलांना सुद्धा मारहाण करायला हा समाज आता भीत नाही. ह्यांची दादागिरी, ह्यांची दहशत वेळोवेळी शहरांनी अनुभवलेली आहे. परंतु व्यावसायिक हा शांततेने मार्गाने व्यवसाय करणारा एक घटक असल्याने फार लवकर केस भानगडी करण्याच्या भानगडीत न पडता ते प्रकरण वेळोवेळी मिटवता आला. परंतु आता हा अतिशय म्हणजे उच्च कोटीचा त्रास शहराला सर्वच, म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीमाल चोरीचा असो किंवा कोणत्या तरी गाडीवाल्याला धक्का देऊन त्याच्याकडनं खंडणी वसूल करणं असो, वेळोवेळी बलात्कारासारखी धमकी देऊन, गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करण्याचा विषय असो, असे अनेक प्रकार आता शहरात घडू राहिलेत आणि त्याचा उद्रेक आज या शहरात आपण अनुभवला. सर्व शहरवासी एकवटून निर्णय घेतला, उद्या आपण मंगळवारी शहर बंद ठेवून ह्या गुन्हेगारांना ताबडतोब कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात बेमुदत शहर
बंद ठेवून कायमचा बंदोबस्त या गुंड प्रवृत्तीचा करण्याचा ठाम निश्चय शहराने केला आहे आणि अल्पावधीत आज शहरातील सर्व जनता येथे एकवटून आपण प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून गावाच्या शांततेसाठी मी विनंती करतो की प्रशासनाने तातडीने पावलं उचलून यांचा बंदोबस्त करावा ही विनंती. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.